6 मार्च ते 9 मार्च 2025 या रोजी या स्पर्धेचं आयोजन केलंय। मॅचकडे जाऊया। मी विनंती करेल पंचांना आपण डावाला सुरुवात करावी। ऑन स्ट्राईकला फलंदाज असेल प्रतीक म्हात्रे, नॉन स्ट्राईकला रुपेश म्हात्रे, पहिल्या षटकासाठी गोलंदाज धर्मेंद्र। पहिल्या षटकासाठी धर्मेंद्रला आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय। पंचांचा ग्रीन सिग्नल। डावाला होईल सुरुवात। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक। लेट्स प्ले। दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आणि उर्वरित खेळाडूंना 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक। शॉर्ट पिच, त्या ठिकाणी क्रिकेटचं मादक सौंदर्य, दिल मांगे मोर, वेलकम फॉर चौकार। यस, थँक्यू। 400च्या स्ट्राईक मात्र या खेळाडूने शॉर्ट पिच चेंडू होता आणि खूप चांगला स्ट्रोक्स त्या चेंडूवर पाहायला मिळाला। डीप कव्हर पॉइंट रिजनमध्ये पहिल्या चेंडूला मात्र पाठवलं 4 धावांसाठी। आणखीन एक चांगला फटका, पुलचा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे। सिंगल रन्स जरूर मिळेल आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल। स्ट्राईक रोटेट। ऑन स्ट्राईकला रुपेश म्हात्रेला आपण पाहू शकता। पहिल्या चेंडूवर ती आलेला चौकार, तदनंतर पुढील चेंडूवर स्ट्राईक रोटेट करण्यात यश मिळालं प्रतीक म्हात्रे या खेळाडूला। 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। जय गिरोबादेव जोहेचे भव्य दिव्य क्रीडांगण आणि या मैदानावरती एक ऐतिहासिक स्पर्धा आपण पाहतोय। चांगला चेंडू होता, चॉप केला। पॉइंट रिजनमध्ये चेंडूला ढकलण्यात यश आलं आणि त्या चेंडूवर देखील सिंगल रन्स मिळाली। बॅटिंग करत असताना गावदेवी भाल या संघाला, गावदेवी भाल खरं तर या स्पर्धेमध्ये ज्यांनी ट्रॉफी पटकावले, या स्पर्धेमध्ये ज्यांच्या नावावर चषक आहे आणि ही स्पर्धा त्यांसाठी लकी आहे। इकडे देखील चांगली गोलंदाजी, यॉर्क केलं। अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिलं, प्रत्युत्तर देता आलं नाहीये खेळाडूला। बॅटची एज घेत खरं तर स्क्वेअर लेग पंचांच्या समोर चेंडू फील्ड झाला। रन्स आली एक सिंगल। पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक करत असताना गोलंदाज धर्मेंद्र या गोलंदाजाला आपण पाहतोय। डाव्या हाताने गोलंदाजी करत असताना राबे एंड कडून धर्मेंद्रला पाहतोय। नेक्स्ट बॉल धर्मेंद्रचा। खूप चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, रिक्त स्थान आहे। नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला आणि एक टप्पा घेत चेंडू मात्र जाईल सीमा पार, चौकार। थँक्यू। ज्या अर्थी पहिल्या चेंडूवर चौकार आपण पाहिला तशा प्रकारचाच हा चेंडू होता। एक चौकार प्रतीकच्या बॅटमधनं तर एक चौकार रुपेशच्या बॅटमधून। आणखीन एक चांगला फटका, लॉंग लेग बाउंड्री लाईनचं दर्शन घ्यायला चेंडू मात्र चाललाय सीमा पार। बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा चौकार। टू बॅक 2 चौकार लगावत संघाची धावसंख्या मात्र नेऊन पोहोचवली। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 धावा। पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर गोलंदाज हवी झाला फलंदाजांवरती, परंतु 2 शॉर्ट पिच चेंडूंवर सीमा पार पाठवत 15 धावा मात्र वसूल केल्या फलंदाजी करणाऱ्या भाल या संघाने। दुसऱ्या षटकासाठी शक्ती पाटील ॲज अ कॅप्टन, मागच्या मॅचचा हिरो, अर्थातच
मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली आपल्या साथी खेळाडू अर्थातच प्रीतमसाठी. हे चित्र इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं होतं जेव्हा हनुमान नाईक सर गौतम गंभीर याने विराट कोहलीला मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली होती. स्पोर्ट्समॅन स्पिरिट खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन करत असताना या खेळाडूंना आपण नेहमीच पाहतोय. चांगला चेंडू होता, सन्मान दिला. कव्हर रिजनमध्ये चेंडू फील्ड झाला, रन्स मिळाली, एक सिंगल. प्रतीकच्या खात्यामध्ये एक रन्स अर्थातच गौतमी भाल संघाच्या खात्यामध्ये ॲड केली जाईल. 16 धावा. 4 षटकांचा हा सामना आपण पाहतो. एक संघ आज सुपर 3 मध्ये आपण क्वालिफाय करणार आहोत. पंचांना आम्ही वारंवार विनंती करतोय, स्पीडअप करा प्लीज. चांगला फटका आहे, पॉइंटला बीट करत इनफिल्डला कव्हर करत चेंडू मात्र चाललाय डीप पॉइंटला. सीमा पार रुपेशच्या बॅटमधनं आणखीन एक चौकार. संख्या 20 लॉस ऑफ 0 विकेट्स. 1 षटक आणि 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 20 धावा. धावफलकावरती आपण जरूर पाहतोय दुसऱ्या षटकासाठी आलेला गोलंदाज शक्ती पाटील व केलं आक्रमण. फुल टॉस आहे, कव्हरला बीट करत पाठीमागे खेळाडू आहे, झेल ड्रॉप. खरं तर हे चित्र पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं. क्षेत्ररक्षणात चुका करत असताना जय गिरोबा खार सोपोली बेडे ह्या संघाला आपण पाहतोय. टेक द कॅच अँड विन द मॅच. पकडा जेल जिंका क्रिकेटचा खेळ. पण फार काही विशेष सांगण्याची आवश्यकता नाही आहे. खरं तर 1983चा वर्ल्ड कप कपिल पाजींनी पकडलेला झेल आणि खरं तर तो झेल नव्हता, तो वर्ल्ड कप होता. ड्राईव्ह करत असताना सिंगल रन्स कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल, थोडी रिस्की रन्स होऊ शकतोय परंतु त्या ठिकाणी कलेक्शन चुकीचं राहिलं आणि सिंगलला कन्वर्ट केलं डबलमध्ये. अधिक घाई करत असताना खरं तर रुपेशला आपल्याला पाहायला मिळाला. प्रतीक म्हात्रेची विकेट अतिशय महत्त्वाची असेल. क्रिकेट म्हटलं की फिटनेसचा फंडा, फिटनेस भरपूर महत्त्वाची क्रिकेटमध्ये. रनिंग बिटवीन द विकेट्स, सिंगलला तुम्हाला डबलमध्ये कन्वर्ट करता आलं हवंय. चेंडूला तुम्हाला रोखता येणं गरजेचं आहे. डीपमधून सर्कलपर्यंत तुम्हाला ट्रॅव्हल होत असताना कॅचेस पकडणं महत्त्वाचे असतात. क्रिकेट म्हटलं की फिटनेस. आणखीन एक चांगला फटका आहे परंतु पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू थोडा फिरलाय परंतु पुन्हा एकदा सिंगलला कन्वर्ट करण्यात यश आलं डबलमध्ये. 2 रन्स स्कोर कार्डमध्ये ॲड केले जातील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल 26 धावा. आमचे मित्र कृणाल पाटील खार सापोली यांचं या ठिकाणी शुभ आगमन. थोड्या मोबाईलमध्ये नाईक सर ते व्यस्त आहेत, टेकडीच्या दिशेने जात आहेत. आपली सीट ते बुक करतील. सिंहासनावरती बसा. कुणाल म्हात्रे, अमरापूर विभाग प्रीमियर लीगचे आमचे दमदार आयोजक, सदस्य, शांत आणि संयमी खेळाडू म्हणून त्यांच्याकडे आम्ही नेहमीच पाहत असतो. चांगला फटका आहे, फ्लिक ऑफ द रिस्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना रन्स मिळेल. एक सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्डवरती पाहायला मिळाली 27 रन्स. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना बॅटिंग करत असताना टीम गावदेवी भाल संघाची धावसंख्या आपण स्कोर कार्डवरती पाहतोय बिनबाद 27. ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. स्ट्रॅटर्जी टाइम म्हणून देखील संबोधलं जातं. चला अधिक वेळ घेऊ नका पंच प्लीज. अद्यापही एक मॅच, एक सामना बाकी असेल आज. खरं तर मनसे चषक ही स्पर्धा देखील पेण नगरीमध्ये नाईट क्रिकेटचा थरार. आज ओपनिंग डे मनसे चषकाचा. खरं तर तिकडे देखील टायमिंगमध्ये पोहोचायचं आहे. सो जरूर आम्ही सर्व खेळाडूंना विनंती करतोय थोडं स्पीडअप करा प्लीज. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
ओपनिंगसाठी आलेले प्रतीक म्हात्रे आणि रुपेश यांचा जर का आपण विचार केला तर 4 चेंडू फेस केलेत प्रतीकने, 7 या धावसंख्येवरती तो खेळतोय. तर रुपेशने चांगलं योगदान दिलं, 8 चेंडू फेस केलं आणि 20 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी देत असताना रुपेश म्हात्रे या खेळाडूला आपण पाहतोय. बिनबाद 27, चांगली पार्टनरशिप, एक भागीदारी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गावदेवी भाल संघासाठी. प्रीतमचा हा पहिला चेंडू, तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आपण पाहिला, जिकडे सबमरीन डिलेव्हरी, गती कमी दिली, बाउन्स देखील चेंडू कमी झाला, व्हेरिएशन खरं तर पाहायला मिळालं या चेंडूवरती. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे, कोणत्या प्रकारची रन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले नाही आहे. डॉट बॉल आलाय. आणखीन एक चांगला चेंडू, सुपर बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपण पाहतोय. सलगचे 2 डॉट बॉल्स खरं तर खारसापोली बेडे या संघाला कमबॅक करून देत आहेत या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये 15 तर सेकंड ओव्हरमध्ये रन्स आल्या होत्या 12, अशा एकूण 27 रन जरूर आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचं खूप चांगलं कनेक्शन पाहायला मिळालं आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला डीप पॉइंट रिजन मध्ये, काही टप्पे घेत सीमा पार, चौकार. अदललेला आपटलेला चेंडू खरं तर जरूर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता आणि कनेक्शन अप्रतिम राहिला. रुपेशच्या बॅटमधून खरं तर हा चौकार आपण पाहिला. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल 31. 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना गावदेवी भाल हा संघ, 40+ वाशी विभाग क्रिकेट संघटना माजी अध्यक्ष प्रेमचंद म्हात्रे साहेब यांची उपस्थिती देखील या मैदानावरती आपण पाहतोय. त्यांचं देखील मोस्ट वेलकम आपण करूया. राईट अमोर द विकेट, राबे एन कडून गोलंदाज सज्ज झालाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे, डीप पॉइंटला पकडलाय झेल आणि त्या ठिकाणी रुपेशचा संपलाय खेळ. रुपेश आणि तिसऱ्या क्रमांकावर सागर, डाव्या हाताचा खेळाडू ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. सागर म्हात्रे लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला राईट हँड बॅट्समन प्रतीक म्हात्रेला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर प्रीतम हा गोलंदाज मात्र सज्ज झालाय. पहिली सफलता त्याला मिळाली. चांगला फटका, अगदी समोर चेंडू दिला होता, स्विंग करण्याचा प्रयत्न, परंतु पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे आणि अप्रतिम झेल पकडलाय. बॅक टू बॅक सलगचा दुसरा धक्का. सलग 2 सफलता मिळाल्यात गोलंदाज प्रीतमला. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर खरं तर हा गोलंदाज असेल. 31, 31 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. आघाडीचे 2 चेंडू डॉट बॉल्स फेकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती चौकार जरूर आला, परंतु कमबॅक केलं प्रीतमने, कमबॅक करून दिलं आपल्या टीमसाठी. या ठिकाणी विकेट जर का आली तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल, परंतु बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे ट्रॅव्हल झाला. तदनंतर रन्स मिळाली, एक सिंगल. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल 32. 32 धावा, 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना
गावदेवी भाल संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 32 रन्स. एक सामना पेंडिंग आहे. अद्याप एक लढत होणार आहे. आज कोणत्याही परिस्थितीत एक संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय करायचा आहे. सो प्लीज जय गिरोबा खारसोपोली बेडे संघाला आमची विनंती असेल, प्लीज आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला मी वारंवार तुम्हाला विनंती करतोय. खारसोपोली बेडे प्लीज. अद्याप एक सामना पेंडिंग असेल. अर्थातच दुपारच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकलेत बापेश्वर उर्नोली या संघाने. या मॅच मधून विजेता संघ त्यांच्यासोबत फाईट करेल. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच विजयी संघ ट्रॉफीचा हकदार होणार आहे. शॉर्ट पिच चेंडू आहे. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिकडे, परंतु कॅच मात्र पकडू शकला नाहीये. चेंडू मात्र चाललाय सीमा पार थर्ड मॅनला. चौकार. मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाली 36. 36 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर डेट ओव्हर. आणि या शेवटच्या षटकामध्ये जर का आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवर खूप चांगली सुरुवात मिळाली फलंदाज तुषार वर्तक आणि गावदेवी भाल या संघाला. 36 धावा धावफलकावरती आहेत. लॉफ करायचं होतं परंतु पॅडवर चेंडू अदलला. लेग बाईटच्या स्वरूपाने एक सिंगल रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. 37 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. बाल गुड्डू यांना जरूर आपण पाहतोय मैदानावरती. वैकुंठदादा मित्रमंडळ जोहे आयोजित अटल करंडक ही स्पर्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल. परंतु हमरापूर विभागातील मानाची आणि सन्मानाची प्रतिष्ठेची मांडली जाणारी क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहताय. स्वर्गीय पिंटा शेठ पाटील स्मृती चषक. धावबादची आहे संधी, परंतु या ठिकाणी जरूर खेळाडू तुषार वर्तक मात्र जावं लागेल मैदानाच्या बाहेर. सरळ चेंडू क्षेत्ररक्षकाच्या खरं तर दिशेने गेला. चेंडूला फील्ड करण्यात यश आलं, परंतु प्रतीक म्हात्रे या आपल्या प्रमुख खेळाडूला बाद करायचं नाहीये यासाठी करतो तो प्रयत्न आपण पाहिला. आणि स्वतः तुषार वर्तक हा खेळाडू मात्र आता धावबाद झालाय. शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. नेक्स्ट बॅट्समन राहुल म्हात्रे. आरएस लाईव्ह चॅनलचे खरं तर ते हेड आहेत. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये त्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय, परंतु ही स्पर्धा फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली जातोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 37. 37 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगला फटका आहे समोरच्या दिशेला. विसेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. सुरक्षित फटका. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि त्या ठिकाणी खेळाडू मात्र धावबाद होईल. राहुल म्हात्रे. बॅक टू बॅक 2 खेळाडू रनआउटच्या स्वरूपाने खरं तर माघारी परतलेत. प्रतीक म्हात्रे या खेळाडूला सुरक्षित ठेवायचा आहे. हा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये खरं तर खेळाडूंकडून आपण पाहतोय, परंतु मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. अतिश या गोलंदाजाने पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला, परंतु तदनंतर 3 चेंडूंमध्ये 3 रन्स खर्च करत 2 रन्स खर्च केल्या आणि 2 धावबादच्या स्वरूपाने देखील रनआउटच्या स्वरूपाने देखील विकेट्स गमावलेत गावदेवी भाल या संघाने. शेवटच्या खरं तर षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. नेक्स्ट बॅट्समन अमर. भाल प्रीमियर लीग मध्ये काय जबरदस्त क्रिकेट या खेळाडूकडून जर आपण पाहिलं होतं. अमर म्हात्रे या खेळाडूला ऑन स्ट्राईक आपण पाहतो. जर्सी नंबर 8. 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके येतील का, की रोखण्यात यश येईल खारसोपोली बेडे या संघाला. चांगला फटका.
ज्या खेळाडूची आपण चर्चा करत होतो, डगआउट मधून सेट होऊन आलाय, फुटवर्कचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, षटकार. सहा धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 4-4, 44 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. जरा मॅच बॉल सापडत नसेल तर नवीन चेंडू द्या. 44 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. अगदी रडार मध्ये चेंडू होता, त्याला लॉफ्ट केला, डीप मिड विकेटच्या वरतून चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी षटकार आपण पाहिला. आक्रमक खरं तर सुरुवात त्या ठिकाणी आणि असं म्हणूया की 600च्या स्ट्राईक रेटने आल्या आल्या अमरच्या बॅटमधून षटकार पाहिला. इकडे देखील कॅच अँड बॉलचा चान्स आहे, क्षेत्ररक्षक तिकडे आहे, 38 सर्कलच्या आतमध्ये पकडलाय झेल. एंड इज वेल. अंतिम चेंडूवर मात्र मिळाली विकेट. क्षेत्ररक्षण करणाऱ्या जय गिरोबा खार सापोली बेडे या टीमला 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकानंतर बॅटिंग करत असताना टीम खार सापोली बेडे या संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 44 धावा. तर टार्गेट मात्र या ठिकाणी सेट केलंय. अर्थातच क्षमा असावी, भाल संघाची धावसंख्या 44 आपण पाहतोय, तर 45 धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी असेल खार सापोली बेडे संघाच्या समोर. मंचकावर उपस्थित सन्माननीय दत्तात्रय म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. निवृत्त पोलीस अधिकारी हमरापूर विभाग प्रीमियर लीगचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय दत्तात्रय म्हात्रे साहेब यांचा हा सन्मान सोहळा मंचकावर संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. वस्त्र अलंकार, गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची आठवण भेट देऊन खरं तर साहेबांचा सन्मान सोहळा मंचकावर संपन्न होतोय. खरं तर क्रिकेटची प्रचंड आवड, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, निवृत्त पोलीस अधिकारी सन्माननीय दत्तात्रय म्हात्रे साहेबांचा सन्मान सोहळा मंचकावरती संपन्न झाला. 44 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 45 धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी जरूर असेल टीम जय गिरोबा खार सापोली बेडे या संघाच्या समोर. ऐकूया आपण सुमधुर संगीत. ठेवा. चला चेंडू द्या प्लीज. मैदानाच्या आतमध्ये चेंडूंची पूर्तता करा. दुर्गादेवी क्रिकेट क्लब हमरापूर आयोजित स्वर्गीय पिंट्याशेठ पाटील स्मृती चषक 2025 चं हे पर्व आपण पाहतोय. न भूतो न भविष्यत असं हे आयोजन. खरं तर मागचे काही पर्व आपण हमरापूरच्या क्रीडांगणावरती पाहिले, परंतु हे पर्व आपण जय गिरोबादेव जोहे च्या भव्य दिव्य क्रीडांगणावरती आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस मान्यवरांच्या पवित्र शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला. तदनंतर ऑफिशियली मॅचेसला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. दुपारचं सत्र अक्षरशः गाजवलं बापेश्वर हमरापूर, बापेश्वर उर्नोली या टीमने. अर्थातच रोशन पाटील आणि त्याचे सहकारी मित्र
यांनी खूप चांगला खेळ मैदानावरती जरूर दाखवला. पहिला चेंडू लॉफ करायचा होता, बॅटची एज घेत पॉइंट क्षेत्रामध्ये पकडला झेल. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज ओमकार बॅक टू द पॅव्हलियन. पहिल्या मॅच मध्ये देखील फार काही योगदान दिलं नाही या खेळाडूंना आणि ह्या मॅच मध्ये देखील जर का आपण विचार केला तर गोल्डन डकचा शिकार झाला. पहिली सफलता या ठिकाणी अर्जित करत असताना गोलंदाज प्रतीक म्हात्रेला आपण पाहतोय. सुशांत या क्षेत्ररक्षकाने अप्रतिम झेल पकडला. सोपा झेल होता, परंतु क्रिकेटमध्ये जोपर्यंत तुम्ही झेल पकडत नाहीये तोपर्यंत तो सोपा आहे की कठीण आहे हे आपण सांगू शकणार नाही आहात. बापेश्वर उर्नोली संघ प्रतीक्षेत आहे. त्यांच्या अगेन्स्ट कोणता संघ असेल, गावदेवी भाल की जय गिरोबा खार सापोली बेडे. 45 धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी जरूर आहे. डावाला खरं तर जशी सुरुवात झाली अगदी पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली प्रतीक म्हात्रेला. ओमकारला बाद करण्यात त्याला यश आलं. तिसऱ्या क्रमांकावर पहिला मॅचचा हिरो शक्ती पाटील. राईट हँड बॅट्समन शक्ती पाटीलला ऑन स्ट्राईकला पाहतोय. सोबत नॉन स्ट्राईकला लेफ्ट हँडेड बॅट्समन धर्मेंद्र. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला अधिकचा वेळ घेते आपण प्लीज. आम्ही वारंवार तुम्हाला विनंती करतोय. खूप चांगला चेंडू होता. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर बाउन्स झाला नाहीये चेंडू आणि डॉट बॉल आला. प्रतीक म्हात्रेच्या अगेन्स्ट खरं तर आक्रमण करणं तितकं सोपं राहणार नाहीये खार सापोली बेडे टीममधील फलंदाजांसाठी. ज्या अर्थी त्यांनी सुरुवात केली, पहिल्या चेंडूवर फलंदाजाला बाद करण्यात त्याला यश आलं. बॅटची एज घेत गळी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल रन्स जरूर मिळाली. बॅकअप करणारे खेळाडू प्रतीक्षित होते की कदाचित चेंडू फेकला जाईल, धावबादसाठी प्रयत्न केले जातील, परंतु तसं मात्र चित्र काही पाहायला मिळालं नाही आहे. साई हा खेळाडू त्या ठिकाणी त्याला आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकासाठी 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. ऑन साईडला कौ कॉर्नर क्षेत्रामध्ये निलेशला आपण पाहतोय व्हाईट जर्सीमध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये राहुल म्हात्रे या खेळाडूला 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपला आहे आणि एक सिंगल रन्स त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. चांगला चेंडू आहे. स्पिनिंग स्ट्रॅटर्जी डाव्या हाताच्या खेळाडूसाठी आपण पाहतोय. सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल आणि वेगाने 2 खेळाडू आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेत. सिंगलला कन्वर्ट केलं डबलमध्ये. थोडं लेझी क्रिकेट आणि थोडी निराशा देखील पाहायला मिळाली प्रतीक म्हात्रेच्या चेहऱ्यावरती. ते ॲग्रेशन जरूर पाहायला मिळालं. 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगला चेंडू आहे. यॉर्क केला. स्पिनिंग स्ट्रॅटर्जी आज कारगर ठरले प्रतीक म्हात्रेसाठी आणि भाल संघासाठी. आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या गावाच्या अभिमानासाठी खरं तर हा खेळाडू परतलाय. ज्या अर्थी रोशन पाटील सर म्हणाले की हा खेळाडू बरेच स्पर्धा, बरेच वर्ष अनिकेत 11 पेन कोलीवाडा या टीमचा हिस्सा राहिलाय, परंतु ज्या गावाने आपल्याला नाव दिलंय, ज्या गावाने खरं तर आपल्याला ओळख दिले, त्या आपल्या गावाच्या नावासाठी क्रिकेट खेळत असताना प्रतीक या खेळाडूला आपण पाहतोय. शांत आणि संयमी सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकानंतर 45 धावांचा पाठलाग करत असताना टीम जय गिरोबा खार सापोली बेडे संघाची धावसंख्या मात्र आपण स्कोर कार्डवरती पाहतोय 1 बाद 5 धावा. चला मी वारंवार विनंती करतोय, स्पीडअप करा प्लीज. पण बरेचसे असे खेळाडू आहेत कविराज. आवर्जून आम्ही साईचं नाव घेऊ. प्रतीक ठाकूर ही जी जोडी आपण पाहिली कलंबोली परिसरामध्ये, ज्या खेळाडूंची दहशत होती ते खरं तर आपल्या गावाच्या नावासाठी अर्थातच कालश्री टीममधून खेळत असताना या देखील खेळाडूंना आपण पाहतोय. बरेचसे असे खेळाडू आहेत की ते
आपल्या गावाच्या सन्मानासाठी आज ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळतायत। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। प्रतीकचा अप्रतिम षटक राहिलं। शॉर्ट पिच, शॉर्टम पूलचा फटका रोहित मॅन शर्माच्या स्टाईल मध्ये चेंडूला मात्र पाठवलं आउट ऑफ द पार्क स्टँड अँड डिस्पॅच। षटकार पाहतोय। एका बाजूने शक्ती पाटील तर त्याच्या सोबत धर्मेंद्र या खेळाडूला मैदानावरती आपण पाहतोय। दुसऱ्या षटकासाठी आलेला सुशांतला मात्र शांत केलंय। आणखीन एक शॉर्ट पिच चेंडूवर पूलचा फटका फसला हवेत। क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, झेल मात्र कॅरी करू शकला नाहीये। ही महत्वाची विकेट होती। 3 खेळाडू त्या ठिकाणी चेंडूच्या खाली पाहायला मिळाले। तुषार वर्तक, निलेशला आपण पाहिलं। निलेशसाठी तर सोपा झेल होता, परंतु फाईन लेग क्षेत्रामधून तुषार वर्तक वेगाने आला चेंडूवरती आणि 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू पडला आणि झेल मात्र ड्रॉप झाली। बॅटची एज पाठीमागे, आणखीन एक झेल निसटलाय। काय सुरू आहे मॅच मध्ये? क्षेत्ररक्षणात गडबड, चुका त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या कॅचेस जर का तुम्ही पकडल्या नाहीत तर या मॅचचं चित्र देखील काहीसं वेगळं पाहायला मिळेल। उर्नोली टीमचा कर्णधार समीर, आपण समालोचन कक्षाच्या समोर यावं प्लीज, विनंती असेल आपणास समीरला। धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 18, इक्वेशन असेल 14 चेंडू आणि 27 धाव संख्येची आवश्यकता आहे। 14 चेंडू आणि 27 धाव संख्येची आवश्यकता असेल। डाव्या हाताच्या फलंदाजासाठी क्षेत्ररक्षणात बदल करत असताना टीम कॅप्टनला आपण पाहतोय। ऑन साइडला 3 तर ऑफ साइडला 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय। शॉर्ट रनअपनी गोलंदाजी करतोय सुशांत। पहिल्या चेंडूवर षटकार, सेकंड बॉलवर चौकार, तदनंतर बॅक टू बॅक 2 चेंडूंवर खरं तर कॅचेस ड्रॉप झाल्या। शक्तीला मिळालेलं जीवदान किती महागात ठरेल भाल संघासाठी हे देखील पाहणं महत्वाचं राहील। 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। 45 धाव संख्येचा पाठलाग करत असताना खारसापोली बेडे संघ मात्र आता मैदानाच्या आतमध्ये आक्रमक झालेत, परंतु लॉफ करायचा प्रयत्न, एलिव्हेशन जरूर मिळालं, डिस्टन्स कव्हर केलं नाहीये चेंडूने आणि चेंडू मात्र गेला सरळ प्रतीक म्हात्रेच्या हातामध्ये। आणखीन एक विकेट गमावले फलंदाज धर्मेंद्र। बॅक टू द पॅव्हलियन। डाव्या हाताचा फलंदाज बाद झाला आणि आणखीन एक डाव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। अमोल, भरपूर टॅलेंट आहे। सामना फसला आणि हा फसलेला सामना तो जिंकून देईल का? दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल। 18 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय। लास्ट बॉल सेकंड ओव्हर मधला जरूर आपण पाहिला, शरीराच्या दिशेने येणारा तेज तर्रार चेंडू आणि या चेंडूवरती लेग बाईकच्या स्वरूपाने
एक सिंगल रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 2 बाद 19. बारा चेंडूमध्ये 26 धाबांचं समीकरण मैदानामध्ये आहे. बघा यानंतर आणखीन एक सामना पेंडिंग आहे, त्यामुळे प्लीज फिल्डिंग टीमला सूचना राहील आपण थोडी घाई करा. बघा वेळ आपल्याकडे कमी आहे. सूर्य अस्ताला जाण्या अगोदर पुढचा सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. सूचना मात्र आयोजकांच्या वतीने आली. बारा बॉल आणि 26 धाबांचं समीकरण. वाईड यॉर्कर अप्रतिम गोलंदाज आपण पाहता या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवर झालाय. या षटकामध्ये तुषार चांगली बॉलिंग ॲक्शन आणि बरोबर खोला टाकलेला हा चेंडू फलंदाजापासून लांब ठेवला. यॉर्करचा प्रयत्न राहिला त्या ठिकाणी. डॉट बॉल. शक्ती पाटीलला स्ट्राईक हवी या मॅचमध्ये. हा सामना जिंकायचा असेल तर जास्तीत जास्त स्ट्राईक शक्तीला घ्यावी लागेल. लेफ्टी फलंदाजाकडे देखील क्षमता आहे. वन्स अगेन इथे मात्र पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. थोडासा बाहेर टाकला चेंडू. वाईड बॉलचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 11 चेंडूमध्ये 25 धाबा या मॅचमध्ये समीकरण आले. शेवटचे 11 बॉल आणि विजयासाठी तब्बल 25 धाबांचं समीकरण. हे षटक फार महत्वाचं आहे. तिसरं षटक. यावेळेला लॉफ केला बॉलला डाऊन द ग्राउंड गॅपमध्ये फटका. फिल्डर आहे त्या ठिकाणी. पाठमोऱ्या पद्धतीने बॉलला थांबवलं. कशा का पद्धतीने होईना पण धावा वाचवणे फार गरजेचं होतं आणि 2 धाबा त्याने आपल्या टीमसाठी वाचवल्या. फक्त 2च धाबा या चेंडूवरती मिळतील. आणि आता समीकरण आपण जर पाहिलं तर येणारे 10 चेंडूने विजयासाठी 23. 10 बॉल 23. मागचाही सामना याच कंडिशनला होता सापोली बेडे संघासाठी आणि त्याही वेळेला आपण जर पाहिला शक्ती पाटील हा खेळाडू संघाच्या मध्येला धावून आला, ज्याने 44 धावांचं योगदान टीमला दिलंय. ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी. खराब फिल्डिंग. मोठ्या मॅचचा मोठ्या सामन्याचा प्रेशर आता फिल्डरवरती आपण पाहिला. झेल सुटलं, जीवनदान मिळालं आणि महत्वाच्या 2 धाबा देखील मिळाल्या सापोली बेडे संघाला. शक्तीला 2 वेळा जीवनदान मिळालं. विकेट किपर कडून चूक झाली. एकदा आपण पाहिलं स्क्वेअर लेग मध्ये झेल सुटला आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा आपल्या सहकार्याला अमोलला देखील जीवनदान मिळालं. चुकाल तर मात्र त्या ठिकाणी पराभवाला विजयाला मुकाल. पराभवाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. 9 चेंडूमध्ये 21 तर समीकरण आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ असं म्हणतात. आता 9 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 21 धाबांचं समीकरण. 9 बॉलमध्ये 21 हे कॅल्क्युलेशन आहे या मॅचमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा आपण जर पाहिला डाऊन द लेग स्टिकच्या बाहेर स्ट्राईक हवी आहे त्या ठिकाणी. शक्तीला विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. अमोल या फलंदाजाला खेळाडू बाद झालाय. रन आउटचा शिकार. असताना भाल संघाला 2 बलाढ्य संघांमध्ये ही लढत. शेवटचे बॉल असेल 9. विजयासाठी आता धाबा करावा लागतील तब्बल 21-20 धाबा माप्यासावी. 9 चेंडूमध्ये आता 20 धाबांचं समीकरण. कारण या बॉलवरती वाईटची एक्स्ट्रा रन मिळाली. रन आउटचा एक विकेट फिल्डिंग करणाऱ्या टीमला मिळाला. आता अंतिम चेंडू असतील त्या ठिकाणी 9 विजयासाठी 20 धाबांचं समीकरण. 9 मध्ये 20 बनवणं तितकं कठीण नाहीये. कारण या 3 बॉलमध्ये एका दुसरा मोठा फटका आला तर मात्र या धाबा बनवणं सोपं होऊन जाईल. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये सापोली बेडे या टीमला अजूनही सामना आपण जर पाहिला तर अतिशय क्रुशल कंडिशनला आला. कारण संध्याकाळचं हे सत्र आहे आणि या वेळेला आपण जर पाहिला तर हवा थोडीशी विरळ होते. हवा कमी, हवेचं प्रमाण कमी होतो. त्यामध्ये फिल्डिंग टीमला थोडासा ॲडव्हान्टेज मिळतो. फुलटॉसला प्रॉपर कनेक्ट करता आलेलं नाही. फुलटॉसला योग्यरित्या एक्झिक्यूट करता आलेलं नाही आणि इथे आपण पाहिला स्वतःवरती हताश निराश झाला त्या ठिकाणी शक्ती पाटील हा खेळाडू. फक्त सिंगल रन मात्र या बॉलवरती मिळाली. सिंगल रनच्या मदतीने आपण जर पाहिलं त्या ठिकाणी थोडासा बदल पाहायला मिळेल. 8 बॉल 19
तर समीकरण त्या ठिकाणी आहे या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना सापोली बेडे टीमला सामना अजूनही संपलेला नाही आहे. सामना बॅलन्स आहे, कारण मैदानामध्ये अजूनही आपण जर पाहिला तर शक्ती पाटील हा खेळाडू उभा आहे. हे 2 बॉल फार महत्त्वाचे राहतील. मागच्या मॅचमध्ये या 2 खेळाडूंमध्ये भागीदारी झाली. आतिशने एक षटकार चौकार मारला, एक सिंगल रन घेतली होती आणि त्याच्या बरोबरीने वेल फिनिश सामना केला होता शक्ती पाटीलने. आता हे 2 खेळाडू विकेटमध्ये उभे आहेत आणि बॉलिंग ट्रॅकमध्ये तुषार. यावेळेला शरीराचा वेध घेणारा बॉल, हाईट फॅक्टर. अपील केली, पंचही संभ्रमामध्ये पडले. नेमका अपील कशासाठी होता, कारण बॉल कमरेच्या वर लागला होता. त्यामुळे लेग बाईच्या स्वरूपात 1 रन पंचांनी घोषित केले. अगदी योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आता 7 चेंडूमध्ये 18 धाबा, 7 बॉल 18. तर समीकरण मागच्या सामन्यामध्ये 7-16चं होतं. तिथे षटकार आला होता आणि त्यानंतर आपण पहिल्याच बॉलवरती पुन्हा एकदा चौकार षटकार पाहायला मिळाला. तिथून मात्र सामना सोपा झाला होता सापोली बेडे या टीमसाठी कोपरोली संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना. आणि त्याही वेळा आपण जर पाहिलं शक्ती पाटीलच खेळाडू स्ट्रायकिंग एंडला होता आणि याही वेळा शक्ती पाटील स्ट्राईक एंड वरती होता. पण इथे संघ वेगळा आहे, परिस्थिती वेगळी आहे. डिरेक्ट हिटची संधी बॅकअपसाठी स्वतः आले नसते तर मात्र आणखीन धावा ऍड झाल्या असत्या. फक्त सिंगल बाईच्या स्वरूपात या बॉलवरती मिळाली. आता हा सामना आपण जर पाहिला तर 6 चेंडूमध्ये विजयासाठी 17 धावा. डू ऑर डाय, 6 बॉल 17. हा कचरा कोणत्या संघावर राहील 17चा. बॅटिंग करणाऱ्या सापोली बेडे टीमला की भाल संघाला चला टीम स्ट्रॅटर्जी आपण आता कमी घ्या. टीम स्ट्रॅटर्जी विनंती राहील. फिल्डिंग लावून घ्या, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. अंतिम षटकाचा खेळ त्या ठिकाणी बाकी आहे, त्यामुळे प्लीज विनंती आम्ही करतो या ठिकाणी दोन्ही संघांना, खास करून फिल्डिंग करणाऱ्या भाल संघाला वेळ वाचवा आणि लगेच सामन्यास सुरुवात करा. आपण अंतिम सामना या मॅचमध्ये आपण पाहताय. प्रचंड मेहनत तुम्हाला या षटकासाठी घ्यावी लागेल. 6 बॉलमध्ये 17 तुम्हाला वाचवायच्या आहेत. खरं तर हुसेन बोल्ट याची आपण जर कहाणी पाहिली, फक्त 9 सेकंद धावण्यासाठी त्याने सलग 4 वर्ष प्रशिक्षण घेतलं आणि काही जण 1-2 महिन्यामध्येच रिझल्टची वाट पाहत असतात. त्यामुळे तुम्हाला जर का यशस्वी व्हायचं असेल तर फार काळ तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल, प्रचंड संघर्ष मैदानामध्ये करावा लागेल, तेव्हाच तुमच्या बाजूला यश असेल. अन्यथा तुम्हाला अपयशाला सामोरं जावं लागेल. 6 बॉल 17चं समीकरण. डोंगर माथ्यावरती प्रेक्षकांची गर्दी आपण पाहताय. संध्याकाळ झाली, सूर्य अस्ताला चालला, परंतु या मॅचमध्ये अस्त कोणत्या संघाचा होणार, कोणता संघ पराभूत होणार हे आपल्याला पाहायचं आहे. 6 बॉल 17 धाबा. समोर शक्ती पाटील टीमचा की प्लेअर, टीमचा संघनायक, ज्याने मागच्या सामन्यामध्ये वैयक्तिक 44 धावांची स्फोटक इनिंग साकारली आहे. त्याच्या समोर गोलंदाजी मार्गमध्ये आलाय रुपेश, हा एक आणखीन एक प्रमुख गोलंदाज. पहिला चेंडू बॅकफुटला गेले, स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉइंट डीप कव्हर पॉइंटला घाई झाली, अति घाई संकटात नाही. ओव्हर थ्रो देखील झाला, बॅकअप साठी खेळाडू नाहीयेत आणि इथे मात्र सिंगलला डबलला तिहेरीमध्ये 4थी रन पूर्ण होईल का प्रयत्न केला शक्तीने आणि 4 धावा आल्या. बघता बघता मॅच मध्ये सापोली बेडे या संघासाठी खराब फिल्डिंग. यासाठी म्हटलं तर प्रसंगावधान फार महत्वाचं आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड. झेल जरी सुटला होता तरी कंट्रोल स्वतः दाखवला असता, किंबहुना रनआउटचा विकेट मिळाला असता. त्या ठिकाणी आपण पहिला बघा पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले टेलिकास्ट मध्ये त्याने पाहिलंच नाही विकेट कोणत्या दिशेने आहे, सरळ बॉलला फेकून दिला. आता आठवण झाली खरं तर जे जुने आपण बरेच किस्से पाहिले असतील क्रिकेटमध्ये, जेव्हा मैदानं नसायची, शेतामध्ये क्रिकेट खेळलं जायचं, ओव्हरथ्रो व्हायच्या, तसा पद्धतीचा हा क्षण घडला ज्या ठिकाणी चौकार आला. खरं तर सापोली बेडे संघाला पळून 4 धावा काढल्या. प्रयत्न चांगले होते, झेल पकडला असता तर मात्र सोने पे सुहागा. बाल संघाच्या वाट्याला मात्र हा सामना पूर्णपणे झुकला असता, परंतु अजूनही मॅच बॅलन्स आहे. 5 चेंडूमध्ये विजयासाठी 13 धावा. प्रयत्न केले त्या ठिकाणी शक्ती पाटीलने, त्याला यश मिळालं. यावेळेला देखील आपण पाहिला कव्हरच्या दिशेमध्ये फटका, फिल्डर मागे आहे त्या ठिकाणी. सिंगल डबलला कन्वर्ट करताचा सिंगल आपण पाहिला, पुन्हा एकदा सेकंडमध्ये कन्वर्ट केलं, परावर्तित केलं. 2 धावा आल्या. प्रचंड घाम घालावा लागला त्या मॅचमध्ये दोन्ही खेळाडूंना धावा बनवण्यासाठी. मी मगाशी म्हटलं आता इथून मोठा फटका ट्रॅव्हल होणं सोपं नाहीये, कारण हा संधी प्रकाश संध्याकाळचं हे सत्र ज्यामध्ये हवा विरळ झाली, हवा प्रचंड कमी झाली आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सिंगल डबलवरती देखील भर धावा लागेल. 4 बॉल 11 धावा. एक मोठा फटका कंपल्सरी मॅन्डेटरी राहील या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या सापोली बेडे संघासाठी. एक मोठा फटका, 4 बॉल 11. जर का मोठा फटका आला तरच या सामन्यामध्ये तुम्हाला तुमचं अस्तित्व कायम टिकवता येईल. त्यामुळे आता प्रयत्न करावे लागतील. त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये शक्ती पाटील या फलंदाजाला मागच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीचं शक्ती प्रदर्शन या खेळाडूने केलंय तसं शक्ती प्रदर्शन या मॅचमध्ये
त्याला करावं लागेल स्लॉग हिट. खेचून मारला बॉलला, गॅप मध्ये फटका जाईल का तर नाहीये. फिल्डर आहे त्या ठिकाणी. आणखीन एकदा 2 धावा. 3 चेंडूमध्ये 8 धावा अक्षरशः पळून काढल्या या खेळाडूने. काय एनर्जी आहे या फलंदाजांकडे. जबरदस्त एफर्ट्स लावत असताना अतिश भारी भक्कम शरीराशी तो देखील पाहिला. त्याच्या बरोबरीने आपण जर पाहिला तर शक्ती पाटील देखील जीवाच्या आकांताने जीव मुठीत घेऊन धावत सुटला. 2 धावा आल्या. आता 3 बॉल आणि विजयासाठी 9 धावा. शेवटचे 3 चेंडू 9चं समीकरण आहे मॅच मध्ये. कोण जिंकणार, सापोली बेडे की भाल, याचं उत्तर देणार हे 3 चेंडू असतील या मॅच मध्ये. या वेळेला धमाका. बॉलने उंची घेतली, अंतर कापेल का, डिस्टन्स क्लिअर होईल का तर नाहीये. झेलबाज झाले शक्ती पाटील. कहाणी में ट्विस्ट. 2 बॉल आता 9 धावा. विकेट हवा होता शक्ती पाटीलचा. मी मगाशी सांगितलं आता हा संदीप प्रकाशाचा वेळ आहे आणि इथे हवा नाहीये. त्यामुळे तुम्हाला आता मोठा फटका खेळायचा असेल तर तुम्हाला ताकद, टायमिंग या दोन्ही गोष्टींचा मिलाप करावा लागेल. बघा पाहत बसला शक्ती. इथे नशिबाची साथ नाहीये शक्ती पाटीलला. इथे नशिबाची साथ मिळाली ती म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या भाल संघाला. 2 बॉल आणि 9 धावा हे समीकरण मैदानामध्ये आलंय. व्हॉट अ मॅच. 2 चेंडू 9. नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय आदित्य. हर्षित 12वे खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये. सापोली बेडे संघाचे जेव्हा फटका शक्तीने मारला तेव्हा टाळ्यांचा गजर आरडाओरडा त्याने केला. इथून तो अँगल आम्हाला दिसत नाही कॉमेंट्री बॉक्समधून. आम्हालाही वाटलं बॉल सीमारेषा पलीकडे जाईल पण तसं घडलेलं नाहीये. झेलबाज झाले त्या ठिकाणी फलंदाज शक्ती. आता 2 बॉल 9. डू ऑर डाय, करो या मरो अशी परिस्थिती निर्माण झाली या मॅच मध्ये. आपण पाहत आहे बॅटिंग करणाऱ्या सापोली बेडे संघासमोर प्रत्येक बॉलवरती आक्रमण. एखादा निर्धाव चेंडू, एखादा निर्णायक बॉल जर गोलंदाजाने टाकला तर हा या सामन्यामध्ये पूर्णपणे मजबूत पकड मिळेल बाल संघाची. 2 चेंडू आणि 9 धावा. अंतिम 2 बॉल. समोर नवीन फलंदाज आला त्या ठिकाणी आदित्य. हिरो बनण्याची नामी संधी या खेळाडूकडे असेल. 2 बॉल जर का 2 मोठे फटके मारले तर अक्षरशः सर्व पाठीराखे खांद्यावर घेऊन नाचवतील खेळाडूला. यावेळेला उंची घेतली बॉलने, अंतर कापेल का, फील्डर डाऊन द बॉल. त्यांच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि क्या बात आहे. संघनायकाने पकडला झेल आणि संपला मैदानाच्या आतमध्ये. आदित्यचा खेळ चेक केला जाईल डेफिनेटली. बघा प्रेक्षक देखील आहेत त्या ठिकाणी. शक्ती आपले आयोजक आहेत तरी पण आम्ही एकदा कॅमेरामध्ये पाहू. पब्लिक पोल आला आउट. जर कॅमेरामध्ये फुटेज नसेल, चित्रीकरण झालेलं नसेल तर मात्र पब्लिक पोलच कायम राहील. बघा कॅमेरामध्ये क्लिअर कट दिसतंय. क्लिअर कट. कॅमेरामनचंही कौतुक करावं लागेल. थोडा 2 ते 3 इंचाचा फरक आहे. सुताचा अंतर बाकी आणि खेळाडू बाद झालाय. झेल पकडला गेलाय. क्या बात आहे. कॅमेरामनचं देखील कौतुक व्हायला हवं. फॉर्च्युनेट अनिकेत. यस, संध्याकाळ झाली तरी देखील आपल्या कामामध्ये त्याने वाखाणण्याजोगं कार्य केलंय. शेवटपर्यंत नजर राहिली. कॅप्टनने झेल पकडला का, बाल संघाचा कॅप्टन होता त्याने मात्र हा झेल पकडला. राहुल लास्ट बॉल. नवीन फलंदाज. चला आता हर्षित टेन्शन मध्ये आले नवीन खेळाडू. शेवटचा 1 बॉल 9. 1 बॉल मध्ये 13 धावा होताना आम्ही पाहिल्यात आणि आता 1 बॉल मध्ये 9 होतील काय पाहावं लागेल. शेवटचा 1 चेंडू आणि 9 धावा. बाबू नागे सर 1 बॉल मध्ये 13 धावा होताना आपण देखील पाहिल्यात. शेवटचा 1 बॉल. यावेळेला सामना जिंकलाय. ग्रेट कमबॅक. सलग 2 सामने जिंकत आजच्या दिवसामध्ये 3ऱ्या फेरीमध्ये पोहोचणारा दुसरा संघ असेल तो संघ आहे भाल. अभिनंदन भाल संघ. हार्ड लक टीम सापोली बेडे. आपला प्रवास या ठिकाणी संपलाय आणि उद्या 9:30ला सामना असेल पहिला. बघा भाल विपक्ष उरडली. 1 बॉल 13. गुलदस्त्यामध्ये सस्पेन्स आहे ते. चला मी विनंती करेन भाल आणि एका बाजूने खरं तर सकाळी उर्वरित